मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडवर. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या एका महिन्यात काही गोष्टी कराव्या लागतील. प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती करणार जरांगेंची घोषणा. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील बोगस महारेरा प्रकरण. 6,500 रहिवासी बेघर होण्याची शक्यता. महानगरपालिकेच्या गेटसमोर नागरिकांनी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा केला प्रयत्न. अजित पवारांच्या दहनाबाबतची पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अटक. 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आला होता मेसेज व्हायरल. संतोष कोकणे असं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव. पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट. पालिकांच्या बजेटमध्ये निधी वाटपावरनं भेदभाव करू नका, महाविकास आघाडीच्या नेत्यांची विनंती. अहिल्यानगर मनपाची थकबाकी. 204 कोटींवर मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीकरता वारंवार सवलत देऊनही थकबाकीदारांची कर देण्यास टाळाटाळ. आयुक्तांकडून जप्तीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची उद्या पायाभरणी. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार पायाभरणी. या निमित्ताने जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढली जाणार. रणवीर अलाहाबाद या प्रकरणात सुप्रीम कोर्ट संतप्त. प्रसिद्ध असल्यानं काहीही करू शकतो असं काहींना वाटतं. सुप्रीम कोर्टाकडनं इंडियाज गॉट लेटेंटच्या कंटेंटवर संताप व्यक्त. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात. राहुल गांधींचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. काँग्रेस कोर्टात जाणार असल्याची माहिती. नागपूर सिकंदराबाद दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेसला आता 8 डबेच असणार. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं 20 ऐवजी 8 डब्यांची वंदे भारत धावणार. सुप्रीम कोर्टात 48 तासात सुनावणी अपेक्षित. तरी नियुक्ती का? मध्यरात्री जाहीर केलेली नियुक्ती अनादरयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरून राहुल गांधींची मोदी शहांवर टीका. केंद्र सरकारला निवडणूक आयोगात एक चमचा पाहिजे होता. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांची केंद्र सरकारवर टीका. आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी खटला चालवण्यास दिली गृह मंत्रालयाला परवानगी. ईडी लवकरच सत्येंद्र जैन यांना अटक करण्याची शक्यता. विकिपीडियाने नाव बदलावं. $1 अब्ज देतो. विकिपीडिया नाव बदलून डिकिपीडिया करा. एलन मस्क यांची पुन्हा ऑफर. छावा चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम. देशाप्रती कर्तव्य दाखवताना ज्या निस्वार्थी वृत्तीचं दर्शन झालं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही? माजी क्रिकेटर आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.